या व्यापाराला येण्याच्या अगोदर मी ॲज अ अधिव्याख्याता म्हणून नोकरी करायचो आपल्या जिल्ह्यामध्ये. माझं बेसिक क्वालिफिकेशन मी MA सायकोलॉजी आहे, MA सोशोलॉजी आहे, BEd आहे, MAd आहे आणि MPhil आहे. जॉब करत असताना हा व्यापार मी समजून घेतला. मला सांगितलं गेलं की सर हा एक बिझनेस आहे आणि या बिझनेस मध्ये जर का आपण काम केलं तर हप्त्याला 2,10,000 रुपये मिळतात. जेव्हा हा बिझनेस मी बघितला मित्रांनो, तेव्हा मला 54,000 रुपये पगार होता आणि 54,000 रुपये महिन्याची सॅलरी असताना हप्त्याला 2,10,000 म्हणजे महिन्याचे 8,40,000 हे गणित काही डोक्यात घुसत नव्हतं. आणि डोक्यात घुसत नसल्याच्या कारणानं माझा या बिझनेसवर विश्वास नव्हता. का बरं विश्वास असावा? कारण जे लहानपणापासून आपण बघत आलो, ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात बघत आलो, एवढा मोठा पैसा हे फक्त आपण घोटाळ्याच्या संदर्भात ऐकलेल्या आहेत. पेपरमध्ये ज्या बातम्या आपण वाचतो, 50 लाखाचा घोटाळा, 2 कोटीचा घोटाळा, 5 कोटीचा घोटाळा, 100 कोटीचा घोटाळा, आपण असं कधी इन्कम आणि टर्नओव्हर हा संदर्भच आपल्या आयुष्यात कधी मिळालेला नसतो. आणि म्हणून मला पण सुरुवातीला विश्वास वाटला नाही की हा बिझनेस आहे, हा व्यापार आहे, अशा प्रकारची कंपनी आहे, अशा प्रकारची प्रोडक्ट आहे. विश्वास बसत नसतो मित्रांनो. आणि या बिझनेसची एक शोकांतिका आहे, ट्रॅजेडी आहे बिझनेसची. या बिझनेसवर लवकर विश्वास बसत नाही. त्याचं कारण आहे, हा बिझनेस आपल्याला आपल्या घरी येऊन कोणीतरी समजावून सांगतो किंवा आपल्याला बळजबरी अशा प्रकारच्या मीटिंग मध्ये आणून बसवल्या जातं. आणि जेव्हा स्वतःहून कोणी आपल्याकडे अप्रोच होतो, स्वतःहून कोणी आपल्याला कन्व्हिन्स करतो, स्वतःहून आपल्याला कोणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचीच नाही, हिंदुस्थान मधल्या प्रत्येक माणसाची ही जगण्याची पद्धत आहे की आपण पहिल्यांदा हा विचार करतो की याच्यात सांगणाऱ्याचा फायदा काय आहे. मग तो जेव्हा आपल्याला समजावून सांगतो की काही करायचं नाही, दुकान बदलायचं. आज स्वातीताईंनी पण तुम्हाला जो प्लॅन समजावून सांगितला असेल, त्या प्लॅन मध्ये सांगितलं की काय आहे माय लाईफस्टाईल कंपनीचा प्लॅन. काय नाही, जे आपण खरेदी करतो मार्केटमधून, तेल, साबण, शॅम्पू, पेस्ट, मिरची पावडर, धने पावडर, मसाले, मीठ, हे सगळ्या वस्तू ज्या आपण किराणा दुकानातून, मेडिकल मधून, आयुर्वेदिक दुकानातून, कृषी केंद्रातून ज्या गोष्टीची आपण खरेदी करतो, तीच खरेदी आपल्याला इथून करायची आहे. त्याच्यापेक्षा चांगले प्रोडक्ट मिळतील आणि बिझनेस हा फुकट भेटल, फ्री मध्ये भेटल. पैसे दिले, वस्तू मिळाल्या, व्यवहार झाला, त्या व्यवहारासोबत आपल्याला एक एजन्सी कोड मिळतो, एक लायसन नंबर मिळतो, एक ID नंबर मिळतो, आपली KYC केली जाते. जशी बँकेमध्ये आपली KYC होते, तशी या बिझनेसमध्ये आधार कार्ड आपल्याला द्यावं लागतं, या बिझनेसमध्ये आपल्याला पॅन कार्ड द्यावं लागतं. म्हणजे आपल्या नावाचं रजिस्ट्रेशन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे होतं. आणि त्याच्यानंतर जर का आपण काम या बिझनेसमध्ये केलं तर आपल्याला या दर हप्त्याला पैसे मिळतात. मित्रांनो, किती साधा बिझनेस आहे, किती सिंपल बिझनेस आहे. दुकान टाकायचं काम नाही, लाईट बिल द्यायचं काम नाही, नौकर चाकरचं काम नाही, कुठलं प्रोडक्शन तयार करायचं काम नाही, कुठली फॅक्टरी टाकायचं काम नाही, काय नाही. फक्त दुकान बदलायचं. वापरलेले प्रोडक्ट, वापरलेल्या वस्तू आपल्याला आवडल्यानंतर त्या वस्तू इतर लोकांना सांगायच्या आणि लोकांना जर का पटल्या तर लोक या बिझनेसला सुरुवात करतील. काय याच्यामध्ये मॅजिक आहे, काय याच्यामध्ये रॉकेट सायन्स आहे, काय याच्यामध्ये फसवणूक आहे? पण आमच्या डोक्यामध्ये हे चालतं की नाही बाबा, ही चैन आहे, हा मेंबर बनवण्याचा धंदा आहे, ही साखळी आहे, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 करावं लागतात, पिरामिड आहे. मित्रांनो, हे सगळ्याच्या पाठीमागं हे अज्ञान आहे. आपल्याला हे समजलंच नाही. हो, माझी या गोष्टीला 100% संमती आहे की भारतामध्ये अशा प्रकारच्या चैन चालवणाऱ्या कंपन्या खूप होऊन गेल्या. भरपूर कंपन्या ज्या चैन चालवत होत्या, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16. पण जसं नांदुरे सर बोललेत की 2016 मध्ये भारत सरकारने या व्यापारासाठी, या इंडस्ट्रीसाठी गाईडलाईन्स डिक्लेअर केल्या की ज्या पिरामिड स्कीम आहेत, ज्या मेंबर बनवणाऱ्या कंपन्या आहेत, ज्या चैन चालवणाऱ्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना कुठल्याही प्रकारचा आपल्या भारतामध्ये आधार नाहीये. ह्या सगळ्या फ्रॉड आहेत. मग हा बिझनेस आला कसा? या बिझनेस मध्ये नेमकं काय आहे?
आहे, इथं मेंबर नाही बनवायचं तर काय करावं लागतं? मित्रांनो, हा जो बिझनेस आहे हा इंडियन पिनल कोड 1978 सेक्शन बी, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019, अमेंडमेंट 2023 जो भारत सरकारच्या संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हा पारित झाला आणि त्या अध्यादेशाच्या अंतर्गत आज इंडियन गव्हर्नमेंट सांगते की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ही कुठली चेन चालवणारी, कुठली साखळी, कुठली मेंबर बनवणारी कन्सेप्ट नाहीये, तर हे प्युअर 100% टर्नओव्हरचा बिझनेस करणारा कन्सेप्ट आहे. इथं टर्नओव्हर केला जातो. मग टर्नओव्हर म्हणजे काय, ही बेसिक कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेची आहे. जसं किराणा दुकानदार सकाळी 7 वाजता किराणा दुकान उघडतो, संध्याकाळी 7 वाजता किराणा दुकान बंद करतो. दुकान बंद करताना किराणा दुकानदार त्याच्या दुकानात किती ग्राहक आले हे मोजत नाही. तो काय मोजतो? दुकान बंद करताना त्याचा गल्ला मोजतो. आपल्या भाषेमध्ये गल्ला. एक कपड्याचा व्यापारी आपल्या परभणीमध्ये मोठं शोरूम टाकून बसला. सकाळी 6 वाजता त्याचं कपड्याचं दुकान उघडते, रात्री 11 वाजता त्याचं दुकान बंद होते. त्याच्या दुकानामध्ये किती ग्राहक आले याचं तर कॅल्क्युलेशन करून बसत नाही मित्रांनो. जेव्हा तो व्यापारी दुकान बंद करतो तेव्हा त्याचा गल्ला मोजतो, त्याचं टर्नओव्हर मोजतो. एक पेट्रोल पंपावाला 24 तास पेट्रोल पंप उघड करून बसतोय. या पेट्रोल पंपावर किती लोकांनी गाड्यात पेट्रोल टाकलं हे मोजल्या जात नाही. शेवटी जेव्हा त्याचं टर्नओव्हर मोजलं जातं, त्याचं सगळा गल्ला मोजला जातो. मग इथं तरी काय आहे? इथं तुम्ही किती लोकांना या बिझनेस मध्ये आणलं, किती लोकांना तुम्ही जॉईनिंग केलं, याच्यावर तुम्हाला कमिशन किंवा इन्कम दिलं जात नाहीये. तर त्या लोकांनी कितीचं टर्नओव्हर तुम्हाला दिलं, या टर्नओव्हरवर कंपनी आपल्याला कमिशन पाठवते आणि दॅट्स कॉल्ड बिझनेस. हा बिझनेस आहे, हा व्यापार आहे. हा कन्सेप्ट आम्हा लोकांना माहीतच नाही. आणि म्हणून मग आम्ही कोणीतरी आजूबाला बाजूवाला मामा काका दादा भाऊजी रामा गोमा शोमा आपल्याला काहीतरी सांगतो की मी 8 दिवसा अगोदर 15 दिवसा अगोदर 1 महिन्या अगोदर 2 वर्ष अगोदर काहीतरी केलं होतं, हे काही होत नाही आणि असं काही घडत नाही. आणि आम्ही लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतो. मित्रांनो, मला पण असंच होतं, याच्यात काही चुकीचं नाही. पण मी या बिझनेसचा अभ्यास केला. मी प्राध्यापक होतो, मी पत्रकारितेत काम केलंय. मला माहिती होतं की काय चाललं मार्केटमध्ये. आणि जेव्हा मी याचा अभ्यास केला तेव्हा मला पुढल्या 5-10 वर्षाचा काळ दिसला की या भारतामध्ये पुढल्या 5 वर्षात 10 वर्षातलं चित्र काय असेल. आज या मीटिंग मध्ये, या प्रोग्राम मध्ये तुम्ही भले आरटीसी फंक्शन मध्ये आले असाल, पण मित्रांनो माझे वाक्य जर का तुमच्या लक्षात आले, माझे वाक्य जर का तुम्हाला समजले, तर 100% आज तुम्ही तुमच्या आयुष्यामधला एक निर्णय घेणार आहात. हा बिझनेस कुणासाठी आहे? हा बिझनेस शेतकऱ्यासाठी आहे. कारण आपली शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गानं दिलं तेवढं घ्यायचं आहे आणि बाजारात दलालाने मागितलं तेवढ्याला द्यायचं आहे. शेतकरी कर्जबाजारी आहे. हा बिझनेस कुणासाठी आहे? हा शेतमजुरांसाठी आहे. हा बिझनेस कुणासाठी आहे? हा बिझनेस मिडल क्लास लोकांसाठी आहे. हा बिझनेस कुणासाठी आहे? ज्यांना आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे, आपल्या मुलाचं शिक्षण करायचं आहे, त्यांच्यासाठी आहे. हा बिझनेस कुणासाठी आहे? ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांच्यासाठी हा बिझनेस आहे. हा बिझनेस कुणासाठी आहे? जे भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि ज्यांना स्वतःचं घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा बिझनेस आहे. जगाच्या पाठीवर आपल्या या आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढणारा एकच कन्सेप्ट आहे, डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग. आणि इंडियामध्ये एकच कंपनी आहे, माय लाईफस्टाईल मार्केटिंग. ही कन्सेप्ट मला आजच्या 13-14 वर्ष अगोदर समजावून सांगितली होती मित्रांनो. एक दिवस नाही झाला, 1 महिना नाही झाला, 1 वर्ष, गेल्या 14 वर्षापासून या कंपनीमध्ये मी काम करतो. मला झाले 14 वर्ष. या बिझनेसला आपल्या भारतात सुरू होऊन झाले 26 वर्ष. 26 वर्ष झाले. माय लाईफस्टाईल कंपनीच्या मॅनेजमेंटला इंडियामध्ये स्टार्ट होऊन 26 वर्ष झाले. गेल्या 26 वर्षापासून सक्सेसफुली हा व्यापार जनमानसामध्ये सुरू आहे. आज राजू नांदुरे सरांसारखे पार्ट टाइम, आज कित्येक लीडर लोकांसारखे फुल टाइम या व्यापारामध्ये हजारो नाही लाखो रँक अचीव्हर आहेत. लाखो इंडियामध्ये लाखो लोक पैसे कमवतायत, लाखो लोक इन्कम करतायत.
आणि एवढं सगळं आम्ही बघतोय तरी सुद्धा आमचा विश्वास वाटत नाही. मित्रांनो, आज मला या प्रोग्राम मध्ये आल्यानंतर खूप मनातून असं वाटतं की हा बिझनेस आपल्या मातीसाठी तयार झालेला आहे. मराठवाड्यातली लोक खूप इमानदार आहेत. या मातीचा गुणधर्म आहे. हा वारकरी संप्रदायाचा मराठवाडा आहे. इथं वेगवेगळ्या संतांनी जन्म घेतलेला आहे. वेगवेगळ्या महापुरुषांनी आपल्या मराठवाड्यामध्ये आहुती दिलेली आहे. आणि कशासाठी? या मराठवाड्यातला अनुशेष भरता यावा, या मराठवाड्यातल्या लोकांना चांगल्या प्रकारचं राहणीमान मिळावं, या मराठवाड्यातल्या लोकांना एक चांगल्या प्रकारची जीवनशैली मिळावी. आणि आपण साधे पण खूप लोक आहोत. आपण लगेच कोणावर पण भरोसा ठेवतो. त्यात पुन्हा या संपूर्ण मराठवाड्यात परभणी हा असा एक जिल्हा आहे. या परभणी जिल्ह्याचा मला भौगोलिक दृष्ट्या खूप अभ्यास आहे. इथल्या माणसांचा अभ्यास आहे. खूप साधे भोळे लोक आहेत. लगेच कोणी पण फसवते. आणि तेच झालंय. दर 5 वर्षानंतर, दर 2-3 वर्षानंतर कोणीतरी येते, काहीतरी आम्हीच दाखवते आणि आपल्याला फसवल्या जाते. मित्रांनो, एक स्थिर कन्सेप्ट, एक लीगल कन्सेप्ट, आयुष्यभर चालणारी, आणि आयुष्यभर नाही, आपण गेल्यानंतर आपल्या मुलांनी सुद्धा हा व्यापार करावा अशा प्रकारची कन्सेप्ट आहे. म्हणून या कन्सेप्टला छोटी कन्सेप्ट समजू नका, चूक करू नका. कारण आम्ही बघतोय गेल्या 14 वर्षापासून इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये मी जातोय. आणि या संपूर्ण प्रांतामध्ये जेव्हा मी फिरतोय, लोकांच्या मी पाहतोय. आता मी जेव्हा हॉलच्या बाहेर आलोय, भरपूर डिस्ट्रीब्युटर, काही शेतकरी मला भेटायला आले. सांगत होते की सर, काय प्रोडक्ट आहेत आपले, काय रिझल्ट मिळतो आपल्याला. हळदीसाठी म्हणा, कपासीसाठी म्हणा, सोयाबीनसाठी म्हणा, तुरीसाठी म्हणा, ऊसासाठी म्हणा, एक से बढ़कर एक रिझल्ट आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकू मिळत आहे. मला परवा एक जण बोलला सर, तुमचे फक्त प्रोडक्ट नाही आहेत, माझ्या आईचा या प्रोडक्टने कॅन्सर बरा झाला. कॅन्सर सारखा आजार, चेस्ट कॅन्सर, 3ऱ्या लेवलवरचा कॅन्सर सारखा आजार बरा झाला. मित्रांनो, आम्ही तर कधी दावा केला नाही की या प्रोडक्टचे अशा प्रकारचे रिझल्ट मिळतात. पण लोक जेव्हा सांगतात की तुमचं पेस्ट वापरल्यामुळे हा फायदा झाला, तुमचं साबण वापरल्यामुळे हे फायदा झाला, तुमचं 95 वापरल्यामुळे हा फायदा झाला. मित्रांनो, मी तुम्हाला विचारतो, इमानदारीने बोला, आपल्या प्रोडक्टचा लोकांना रिझल्ट आहे का नाही? शेतकऱ्याला रिझल्ट आहे का नाही? सर्वसामान्य लोकांना रिझल्ट आहे का नाही? मग ज्या कंपनीचे एवढे दिलदार प्रोडक्ट आहेत मित्रांनो, त्या प्रोडक्टचं प्रमोशन, त्या प्रोडक्टच्या बाबतीत लोकांना सांगणं हे काही पाप आहे? हे काही चुकीचं आहे? आज मी जेव्हा परभणीमध्ये एंट्री केली तर भरपूर विद्यार्थ्यांचे फोटो लावले होते. नीट परीक्षेचे, JEE चे. हजारो मुलं, लाखो मुलं ऍडमिशन घेतात. आणि या हजारो लाखो मुलांमधून 2-5 मुलं सिलेक्ट होतात. आणि त्या 2-5 मुलांना प्रमोट केलं जातं की बघा, आमच्या इन्स्टिट्यूट मधून, आमच्या स्कूल मधून, आमच्या कॉलेज मधून एवढ्या मुलांनी मेरिट घेतलंय, या आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, या आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्या. आपण मार्केटमध्ये पोस्टर पाहतो का नाही पाहत? आज या प्रोग्राम मध्ये सुद्धा कित्येक ईगल बनले, कित्येक टायगर बनले, कित्येक TC बनले, कित्येक ATC बनले, कित्येक DTC बनले, RTC बनले. मग हे लोक करू शकतात तर आपण करू शकतो का नाही करू शकतो? हाच एक विश्वास, हाच विश्वास घेऊन आपल्याला या बिझनेसची सुरुवात करायची आहे. मित्रांनो, मी याच विश्वासानं या बिझनेसला सुरुवात केली. मी कामाची सुरुवात केली. कामाची सुरुवात करताना मला एका प्रोग्राम मध्ये घेऊन बसवलं गेलं. मी नांदेडमध्ये प्रोग्राम पाहिला आणि त्या प्रोग्राम मध्ये अशाच 2-3 हजार लोकांमध्ये मी एका व्यक्तीला भाषण ऐकलं. जसं तुम्ही मला आता ऐकताय तसं मी पण एका व्यक्तीला ऐकलं. आणि ऐकल्यानंतर मी निर्णय घेतला की साला एक इंसान अगर बन सकता है तो अपन क्यों नहीं बन सकते. हाच विश्वास आपल्याला इथून घेऊन जायचा आहे. ज्या व्यक्तीला मी ऐकलं मित्रांनो आणि डिसिजन घेतला, एक प्रायमरी टीचर, एक प्राथमिक शिक्षक, ज्यांनी अदर दॅन मुंबई, महाराष्ट्रातला माय लाईफस्टाईलचा पहिला फॉर्म फिलअप केला, असे जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकाची नोकरी करणारा एक व्यक्ती पार्ट टाइम या व्यापाराला सुरुवात करतो आणि आपल्या खानदानीतला पहिला करोडपती बनतो. आपल्या खानदानीतलाच नाही, आपल्या पूर्ण एरिया मधले पहिले करोडपती, ज्यांच्याकडे आज
लाखो लोकांचा असेट आहे. आज UTC लेवलवर काम करतात, युनिव्हर्सल टीम कोऑर्डिनेटर, ज्यांचं स्पीच, ज्यांचं भाषण ऐकून हा बिझनेस करण्याचा मी निर्णय घेतला मित्रांनो. अशा आपल्या सगळ्यांचे महागुरु, माझे ग्रेट अपलाइन मिस्टर किशोर अहिरे सर, त्यांना मी मनापासून वंदन करतो. सरांचं भाषण ऐकलं, निर्णय घेतला की आपण हा बिझनेस केला पाहिजे. सुरुवातीला त्रास होतोय, मला पण झाला. मी जेव्हा सुरुवातीला काही लोकांपर्यंत पोहोचलोय तेव्हा लोकांनी मला रिजेक्ट केलंय. लोक बोललेत की सर असं काही होत नाही, आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांचा हा धंदा नाही, आपण शिक्षक लोक आहोत, आपण प्राध्यापक लोक आहोत, हा रिकाम्या लोकांचा धंदा आहे. हे मला पण झाला त्रास, पण मी घाबरलो नाही. मला माहिती होतं की कुठलीही नवीन कन्सेप्ट जेव्हा आपण पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न करणार तेव्हा लोक आपल्याला रिजेक्टच करणार. रिजेक्शन मिळणार आहे या धंद्यामध्ये. घाबरायचं नाही, लगे राहू, चालत राहा, बोलत राहा, लोकांना सांगत राहा, नाराज नका होऊ देऊ. आपण गमावलं काय? हा बिझनेस सुरू करून आपण गमावलं काय? 4-5 एकर विकलं काय? कुठल्या इलेक्शनला फॉर्म भरला, पडलो, बर्बाद झालो? काय केलं काय? 2-5 हजारासाठी दुकान बदललं, फक्त दुकान बदललं. आणि लोकांना सांगायला सुरुवात केली. लोकांना सांगायला सुरुवात केल्यानंतर लोकांनी नाही म्हटलं. बिघडलं काय? नाही, इज्जत गेली. होते कुठं? भरपूर लोकांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे, नाव खराब होते. अरे तुझं नाव तर पाहिजे राजा. नाव त्याचं खराब होते ज्याचं नाव आहे. मान्य आहे मला, आपण काय दारू विकतो, आपण काय गांजा विकतो, आपण काय अफीम विकतोय, आपण काय डाका टाकतोय? अरे लोकांच्या आयुष्यात आपण कल्याण करण्याचा प्रयत्न करतोय. उत्कृष्ट काम आहे. मान्य आहे की लोकांना चांगलं काम लवकर पटत नाही. दूध हे शरीरासाठी चांगलं आहे, सगळ्या दुनियेला माहिती आहे की दूध पिल्यानं माणसं धट्टेकट्टे होतात. लहान लेकरांनी दूध पिलं पाहिजे, रात्री झोपण्याच्या अगोदर दूध पिलं पाहिजे. तो दूधवाला बिचारा सकाळी 4 वाजता उठतो, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, त्या गाईचा, म्हशीचा, गोठ्याचा सगळा साफसफाई करतो, त्या गाई म्हशीला धुतो, तिच्या धारा काढतो आणि सकाळी माय मावल्या सळ्या टाकतात अंगणामध्ये. तेव्हा 2 कॅन लावून बिचारा सिटीमध्ये जाऊन दारोदार विकतो. ताई दूध घ्या, मावशी दूध घ्या. त्या दुधाचा भाव केला जातो. 40 रुपये लिटर नाही, 50 रुपये लिटर नाही, 30 रुपये, कमीत कमी दे. मान्य आहे, दूध पिल्यानं चांगलं होतं, पण त्याचा भाव केला जातो. आणि त्याच गावात एक व्यक्ती आहे जो रोज दारू विकतो. तो कुठं सकाळी उठत पण नाही, त्याचा कार्यक्रम 4 वाजता सुरू होतो. दुपारी 4 वाजता त्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि 5-5:30 पर्यंत 1-1.5 तासात तो त्याचा कार्यक्रम कंप्लीट करतो आणि एका ठिकाणी बसतो. लोक त्याचं घर शोधत शोधत येतात. कोणालाही विचारलं कुठं, तो बरोबर सांगतात. आणि तिथं गेल्यानंतर विचारत पण नाही काय ग्लास दिला म्हणून, त्यानं कोणतं पाणी टाकलं हे पण विचारत नाही. आणि पितांना पण तोंड असं तिरप तारप करून पितात. इतकं डेंजर तोंड करतात की ते तोंड बघितल्यानंतर असं वाटतं खोकलीच्या पेत कशाला. उदाहरण असतो. दूधवाल्याला महिन्यातून एकदा द्यावा लागतात आणि त्याचा नगदी व्यवहार होतो. मग लोकांना हे पण माहिती आहे दारू पिल्यानं शरीर खराब होते आणि लोकांना हे पण माहिती आहे दूध पिल्यानं शरीर चांगलं होतं. पण मग त्रास कोणाला जास्त आहे? चांगल्याला. आवाज नाही आला. आपण दूधवाले आहोत. थोडासा होईल थोडासा त्रास, पण गुण हमखास आहे. गुण कसा आहे? हमखास आहे. म्हणून हे काम पवित्र काम आहे मित्रांनो. हे देशाला बलशाली बनवणारं काम आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो मित्रांनो, 4-5 लोकांपासून हा व्यापार मी सुरू केला होता. आज या मीटिंग मध्ये मी ज्या लोकांना त्या आजच्या 10 वर्ष अगोदर, 12 वर्ष अगोदर प्लॅन देऊन बिझनेस मध्ये आणलं, लोक म्हणतात हा फसवण्याचा धंदा आहे. हो ना, मी देवराव गवई साहेबांना फसवलं आजच्या 10 वर्ष अगोदर. मी ज्योती सदाशिव मॅडमला फसवलं.
आजच्या 10 वर्ष अगोदर मी अनंत अवचार सरांना, रवी चव्हाण सरांना फसवलं. आजच्या 5-7 वर्ष अगोदर आज देवराव गवई सर स्वतःच्या घरात राहतात, स्वतःच्या गाडीत राहतात. आज ज्योती सदांशी मॅडम 3-3 गाड्याच्या मालक बनल्या, 2-2 घराच्या मालक बनल्या. फसवलं ना मग मी जर का फसून या लोकांचं आयुष्य बदलत असेल तर लोकांना फसवणं काय चुकीचं आहे? आपल्या 2 शब्दामुळे लोकांचं जर का आयुष्य बदलत असेल तर बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे? तोच हा बिझनेस आहे मित्रांनो. बिझनेस कन्सेप्ट समजून घ्या. सुरुवातीला आलो होतो, म्हटलं 2-5 हजार रुपये महिना मिळाला पाहिजे, घरचा किराणा सुटला पाहिजे, मुलाच्या ट्युशनचा खर्च सुटला पाहिजे, बस याच्यासाठी या बिझनेस मध्ये आलो होतो. आज सांगायला प्राऊड वाटतो मित्रांनो, 2-4 हजार रुपयासाठी आलेला व्यक्ती आज महिन्याचं इन्कम 12 ते 15 लाख रुपयाच्या वर घेतो. या बिझनेसची ताकद. बिझनेस मधून पहिली गाडी घेतली इंडिको मांजा, दुसरी गाडी घेतली विटारा ब्रेझा, तिसरी बायकोला स्विफ्ट घेतली, आज मी ऑडी वापरतो. एक प्राध्यापक माणूस, माझं ओपन चॅलेंज आहे. ऑल ओव्हर इंडियात, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ओपन चॅलेंज आहे. एका प्राध्यापकाकडे नोकरी करत करत त्याने एवढ्या गाड्या घ्याव्या, मी माझा बिझनेस सोडून दिला. या व्यापाराच्या माध्यमातून 12-13 वर्षामध्ये पहिलं घर घेतलं, दुसरं घर घेतलं, या बिझनेसच्या माध्यमातून तिसरं घर घेतलं. आज ज्या घरामध्ये राहतो त्या घराची किंमत आहे 5.5 करोड रुपये. 26 जानेवारीला मी त्या घराची वास्तुशांती केली. घराची वास्तुशांती, त्या वास्तुशांतीचा खर्च होता 34 लाख रुपये. माझं ओपन चॅलेंज आहे, पूर्ण हिंदुस्थान मध्ये शोधून काढा कुठल्या प्राध्यापकानं 5.5 कोटीचं घर घेतलं नंबर 1 मध्ये आणि 34 लाखाची वास्तुशांती केली. सगळ्या लोकांची वास्तुशांती करून हे होऊ शकतं फक्त या बिझनेसच्या माध्यमातून. कारण याच्यामध्ये कुठलं रॉकेट सायन्स नाही, हे टीम वर्क आहे. मी 4-5 लोकांना बिझनेस मध्ये आणलं, त्यांनी 5-6 लोकांना बिझनेस मध्ये आणलं, त्यांनी 5-50 लोकांना बिझनेस मध्ये आणलं आणि अशा 13-14 वर्षापासून हा बिझनेस पाहतोय. आज माझ्याकडे 3.5 ते 4 लाख लोकांची टीम आहे. टीम वर्क आहे. लोक म्हणतात हाऊ इट इज पॉसिबल, कसं आहे? अरे काय नाही येड्या, टीम वर्क आहे. 4 लाख लोकांनी एक मिठाचा पुडा जरी घेतला आणि त्या मिठाच्या पुड्यातून 10 रुपये जरी मिळाले तर कल्पना करा ना इन्कम किती होते. हेच तर गणित आहे ना राव, हेच तर गणित आहे. म्हणून या देशामध्ये श्रीमंत लोक अधिक श्रीमंत का होतात? कारण त्यांना हे गणित समजलेलं आहे. आज टाटा सारखा ग्रुप, टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्री माहिती आहे तुम्हाला? टाटा 20 लाखाचा ट्रक बनवतो का नाही बनवत? टाटा 10 लाखाची गाडी बनवतो का नाही बनवत? टाटा 1.25 लाखाची नॅनो बनवतो का नाही बनवत? बनवतो. आणि तोच टाटा जो 20 लाखाचा ट्रक बनवतो, तोच टाटा 10 रुपयाचं मीठ पण बनवतो. तोच टाटा 50 पैशाची सुई पण बनवतो. आपल्या घरामध्ये जी सुई धागा आहे ती पण टाटाचीच आहे. कारण टाटाला माहिती आहे ज्या महिन्यात माझा कंपनीचा 20 लाखाचा ट्रक जाणार नाही, ज्या महिन्यात माझी 10 लाखाची गाडी जाणार नाही, ज्या महिन्यात माझी 1.25 लाखाची नॅनो जाणार नाही, त्या महिन्यात या देशाची लोकसंख्या 150 कोटी आहे. या 150 कोटी लोकांपैकी 100 कोटी लोकांनी जरी माझं 10 रुपयाचं मीठ खाल्लं आणि त्या मिठाच्या पुड्यातून मला 1 रुपया जरी मिळाला, नुसतं मीठ विकून टाटा महिन्यात 100 कोटी रुपये कमवतो. म्हणून टाटा श्रीमंत आहे. म्हणजे या बिझनेस मध्ये काय लॉजिक आहे हो? या बिझनेस मध्ये पण तेच लॉजिक आहे, तेच आहे. फक्त टाटा व्यापक प्रमाणात करतो, आपण गल्लीत करतो, एवढाच फरक आहे. आपण आपल्या गावात करतो, पण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? म्हणून मित्रांनो, जे काही तुमच्या मनामध्ये गैरसमज असतील, आज या सगळ्या गैरसमजाला बाजूला काढून टाका. जे पण कोणी आजूवाला बाजूवाला कोणी जे लोक सांगतायत, भरपूर लोक आंडू पांडू गांडू काही कमी नाही, लय बेकार लोक आहेत. कोणाच माणसाला असं वाटत नाही की माझा शेजारी माझ्यापेक्षा पुढे गेला पाहिजे. लोक स्वतःच्या दुःखानं तेवढे परेशान नाहीत, तेवढे दुसऱ्याच्या सुखानं परेशान आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर काही कन्सेप्ट समजली असेल, हा व्यापार समजला असेल, हा सत्कार समजला असेल, इथले लोक समजले असतील, आजचा प्रोग्राम समजला असेल, तर मग मित्रांनो डिसिजन काय घेतला पाहिजे आपण?
करण्याचा की न करण्याचा? करण्याचा. भरपूर लोक इथं आम्हाला म्हणतात करायचं सर, घरी गेल्यानंतर काय चावतं काय माहिती आहे. मी एका दवाखान्यात गेलो, त्या दवाखान्यात लिहिलं होतं, आमच्या दवाखान्यामध्ये एका माणसाला साप चावला, तो बरा झाला. त्याच्या खाली लिहिलं होतं, आमच्या दवाखान्यामध्ये एक व्यक्ती आला, त्याला कुत्रं चावलं, तो पण बरा झाला. आणि त्याच्या खाली लिहिलं होतं, आमच्या दवाखान्यामध्ये एक माणूस ऍडमिट झाला, त्याला माणूस चावला, तो अजून दवाखान्यात ऍडमिट आहे. माणसं दातानं चावत नाही, माणसं कानात चावतात. आणि आमचं उलट तेच होतं, आम्ही घरी गेलो की आमच्या कानात कोणीतरी चावते आणि आमच्या डोक्यात तेच राहतं. मग इथं राजू नांदुरे साहेबांचा सत्कार पाहिला, इथं ज्योती सदांशी मॅडमचं भाषण ऐकलं, इथं रवी चव्हाण सरांचं भाषण ऐकलं, इथं गवई साहेबांचं भाषण ऐकलं, इथं हा सगळा माहोल पाहिला. ते माणिक जाधव बेबीच्या देटापासून ओरडू ओरडू सांगत होता, करा, मिळून करा, आपण करू, आम्ही सपोर्ट करतो, सगळं इथं. जय माय लाईफस्टाईल. घरी गेले, पायावर पाणी पडलं, जाय माय लाईफस्टाईल. पैसे नाही, वेळ नाही, इंटरेस्ट नाही. अरे काय, कधी कधी जेव्हा लोक बोलतात ना मित्रांनो पैसे नाहीत, हसू येतो. अरे येड्या, पैसे नाहीत फोकणीच्या म्हणून तर करावं लागतं. वेळ नाही, मग वेळ नाही तर भाड्याच्या घरात राहतो. हे सर नो मित्रांनो, खूप चांगला बिझनेस आहे, खूप चांगली कन्सेप्ट आहे. आज आमच्या लाईफ मध्ये या बिझनेसनी ट्रान्सफॉर्मेशन आहे. जो प्राध्यापक माणिक जाधव 54,000 रुपये पगार घेत होता, आज गव्हर्नमेंटला जीएसटी पेड करतोय महिन्याला 4 लाख रुपये, 4 लाख रुपये. आज माझ्याकडे 2 जीएसटी नंबर आहे. माझा स्वतःचा जीएसटी नंबर आहे 27 AQHPJ 3037D 1Z2. माझ्या बायकोचा जीएसटी नंबर आहे 27 AQHPJ 3095R 1Z5. हे दोन्ही जीएसटी नंबर मिळून महिन्याला 4.25 ते 4 लाख रुपये जीएसटी पेड करतो. आणि तो जो जीएसटी पेड करतोय, तो जीएसटीतला पैसा लाडक्या बहिणीला सरकार पाठवते. मग हा बिझनेस चांगला आहे की नाही चांगला? केला पाहिजे का नाही केला पाहिजे? दुकान बदललं पाहिजे का नाही बदललं पाहिजे? लाडक्या बहिणीसाठी तर लय महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. ज्यांना खरंच वाटते आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी करून ठेवू. आज मित्रांनो, मला एकुलता एक मुलगा आहे, पण मला चिंता नाही त्याची, मला फिकीर नाही. आज आई वडिलांना सगळ्यात जास्त टेन्शन कशाचं आहे? सगळ्यात जास्त टेन्शन आहे आपल्या लेकराच्या भविष्याचं, फ्युचरचं. कसं होईल माझ्या लेकराचं? हे सर नो, खरं बोलतो की खोटं बोलतो? यस. आज मी तुम्हाला जो सर्वे आला 4 दिवसा अगोदर, द इंडियन एक्सप्रेसला सर्वे आला, या देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या होत आहेत आणि नंबर 2 विद्यार्थ्यांच्या होत आहेत. 2 नंबरला विद्यार्थी येऊन पोहोचले. खूप ट्रेस मध्ये, एमपीएससी, यूपीएससी, नीट, JEE, खूप ट्रेस मध्ये मित्रांनो मुलं. काय त्यांच्या आयुष्यामध्ये पडलेलं पुढं. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये आपल्याही घरामध्ये 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी मध्ये जर का मुलं असतील, मुलगी असतील, तर बाप म्हणून, मोठा भाऊ म्हणून, आई म्हणून आपलं कर्तव्य आहे की उद्या त्याच्या भविष्यासाठी हा बिझनेस आपण सुरू केला पाहिजे. कारण या बिझनेस मध्ये जे स्वातीताईंनी तुम्हाला सांगितलं असेल की या बिझनेस मध्ये एक फॅसिलिटीज आहे, नॉमिनेशन. ऐकली तुम्ही? ऐकली नॉमिनेशन? आज हा जो बिझनेस आपण सुरू केलाय, 5 वर्ष 10 वर्ष, ही काही गरिबी हटाव मोहीम नाही की 2 महिन्यात 3 महिन्यात कबड्डी करून तुम्ही करोडपती होणार. नॉट पॉसिबल. इथं मेहनत करना पड़ता, मेहनत से ही पैसा मिलेगा, हराम का कुछ नहीं मिलेगा. इथं कष्ट करावे लागतात. पण 5 वर्ष 10 वर्ष जर का मेहनत घेतली आणि आपण जर का या बिझनेस मध्ये डायमंड बनलो, INTC बनलो, CTC बनलो, ITC बनलो आणि या जगाला आपण सोडून गेलो, जाणार तर आहोत निश्चित. गेल्यानंतर आपल्या मृत्यू पश्चात किंवा आपण हयात असताना आपला ID वाटतं तेव्हा आपण आपल्या वारसाच्या नावाने ट्रान्सफर करू शकतो. जशीच्या जशी टीम, तसं तर त्याचं इन्कम त्या वारसाला दुसऱ्या दिवसापासून सुरू होतं. आज मला माझ्या मुलाचे फिकर नाही.